सो आजचा कलर आहे जांभळा. त्याला कलर ऑफ रॉयल्टी आणि लक्झरी म्हणतात. हा रंग ना तसाही निसर्गातच दुर्मिळ असल्यामुळे याला एक वेगळं वलय आहे. आणि राजेशाही कलर आहे हा, याला प्रीमियम ब्रँडिंगचा कलर म्हणतात मार्केटिंगमध्ये. सो आपण रंगांचं मानसशास्त्र बघतोय आणि बरेच कलर्स आपण मार्केटिंग आणि सायकॉलॉजीमध्ये कसे वापरायचे किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसे वापरायचे हे बघतोय. सो आजचा कलर आहे जांभळा. त्याला कलर किंवा राजे महाराजे पूर्वीच्या काळी जांभळ्या रंगाचा फार वापर करायचे. सो हा लक्झरी आणि खास अशा गोष्टी दाखवणारा कलर आहे. सो इतिहासामध्ये पण जसं म्हटलं तसं की मौल्यवान वस्तू किंवा महागडी कॉस्मेटिक, प्रीमियम ज्वेलरी ब्रँड हे बऱ्याच वेळेला जांभळा रंग वापरतात. सो सर्जनशीलता, कल्पकता, क्रिएटिव्हिटी याचाही कलर बऱ्याच वेळेला जांभळा म्हणून पकडला जातो. हा रंग शांतता, ध्यान ह्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे बरेच स्पा, सेल्फ केअर प्रॉडक्ट, वेलनेस प्रॉडक्ट, योगा मॅट्स, सुगंधी मेणबत्त्या, ज्योतिषी हे पण तुम्हाला बरेच जांभळ्या रंगात दिसतील. Cadburyचा रॅपर नेहमी जांभळं का असतं? किंवा फोन पे निळा रंग सोडून जांभळा रंग का निवडला असेल? तुम्हाला तरुणाईला आकर्षित करायचं आहे किंवा नवीन, स्टायलिश, प्रीमियम असं काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे. तर जांभळा रंग तुम्हाला गर्दीतून उठून वेगळा दाखवण्यासाठी आणि तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम असेल, तर ते मौल्यवान म्हणून विकायचं असेल ना, तर जांभळ्या रंगाची निवड तुम्ही नक्की करू शकता तुमच्या ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगमध्ये. सो असा हा जांभळा रंग ज्याला आपण राजेशाही रंग म्हणतो, तो तुमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही वापरून तुमचा बिझनेस आणि रेव्हेन्यू नक्कीच वाढवू शकता. मार्केटिंगनुसार ना काळा रंग गांभीर्य, शक्ती ह्याच्याच बरोबर एक्सक्लुझिव्हिटी, प्रीमियमनेस पण बऱ्याचदा दाखवतो. असा रंग जो ओरडून लक्ष मागत नाही कोणाकडं. लोक स्वतःहून त्याच्याकडे आकर्षित होतात. सो पॉवरफुल रंगाची आहे ना गुपित आपण बघूया. सो मी जसं म्हटलं तसं प्रतिष्ठा, लक्झरी, काळा रंग हा प्रीमियम म्हणून वापरला जातो ब्रँडिंगमध्ये. जेव्हा ना किंमत महत्त्वाची नसते, स्टेटस महत्त्वाचं असतं, त्यावेळी काळा रंग वापरला जातो. सो Mercedes असेल, Appleचा लोगो असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला काळ्या रंगाचा प्रॉमिनंट वापर लक्षात येईल. ऑथॉरिटी, पॉवर, शक्ती, अधिकार. सो बऱ्याच वेळेला बघितलं तुम्ही तर राजकीय नेते, बॉडीगार्ड, सीईओ काळ्या रंगाच्या ब्लेझरला पसंत करतात. काळा रंग जास्त वापरतात. तर अल्टिमेट सिम्बॉल ऑफ लक्झरी आणि पॉवर. जेव्हा शब्दांची गरज संपते ना, क्लास जिथं दाखवायचा असतो, तर मार्केटिंगमध्ये बऱ्याचदा काळा रंग वापरला जातो. सो ह्या काळ्या रंगाच्या गेमविषयी जरा समजून घेऊ. सो तुम्ही कधी विचार केलाय का, की जगातल्या महागड्या वस्तू, महागड्या कार, प्रीमियम क्रेडिट कार्ड, लक्झरी घड्याळं, ही सगळी काळ्या रंगात दिसतात. डिजिटल युगात काळा रंग फ्युचरिस्टिक, मॉडर्न म्हणून वापरला जातो. Appleच्या बऱ्याच प्रॉडक्टमध्ये काळ्या पांढऱ्या रंगाचा वापर केलेला तुम्हाला बघायला मिळतो. तसंच ह्या रंगाची निगेटिव्ह साइड म्हणजे हा गूढता, थोडंसं मिस्ट्री, प्रोटेक्शन किंवा भारतीय संस्कृतीमध्ये काळा रंग फार वापरत नाहीत. सो काळा रंग एक प्रकारचा एक म्हणतात प्रकाश शोषून घेतो. सो तशाही दृष्टीने काळ्या रंगाचे काही फायदे तोटे आहेत. सो काळा रंग वापरताना थोडी पॉझिटिव्हिटी पण असते आणि काही गोष्टी निगेटिव्हिटी पण असू शकते. सो आरोग्य, लहान मुलांचे काही प्रॉडक्ट असतील, हेल्थ केअर, तर ह्यामध्ये काळा रंग फार वापरू नये. आणि काळा रंग बऱ्याचदा एकटा न वापरता त्याला सोनेरी म्हणजे गोल्डन आणि व्हाईट किंवा चंदेरी जर त्याला एखादी जोड दिली, तर तो कलर आणखी श्रीमंत, आणखी रिच दिसतो. स्वच्छता, स्पष्टता दिसते त्यातून. लाल रंगावर जोडला तर आणखी क्लॅरिटी, ऊर्जा दिसू शकते. सो जोडीने पण हा कलर वापरू शकतो. सो बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं की मास्टर कार्ड नावाची कंपनी एखादं ब्लॅक कार्ड देते आणि ब्लॅक कार्ड प्रीमियम लोकांसाठीच असतं. सो असं एक साधारण ब्लॅक कलरचं प्रीमियमनेस प्लस पॉझिटिव्ह मायनस अशा दोन्ही गोष्टी आहेत. मार्केटिंगमध्ये ब्लॅक कलरचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून तुमचा ब्रँड प्रीमियम म्हणून तुम्ही अ, ग्राहकांना पांढरा रंग हा ट्रान्सपरन्सी, प्रामाणिकपणा, साधेपणा, स्पष्टता. सो पांढरा रंग मेंदूला सांगतो की इथं फार गोंधळ नाहीये. हा कलर एक शांत, स्पष्ट आणि क्लॅरिटी देतो. तर तुम्ही बघितलंय का की जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी म्हणजे Apple यांची बरीच प्रॉडक्ट व्हाईट कलरमध्ये असतात. Googleचं होम पेज अगदी व्हाईट, स्वच्छ पांढरं आहे. प्युरिटी, सिम्प्लिसिटी, परफेक्शनचा कलर म्हणून मानला जातो. सो स्वच्छ, सोफिस्टिकेटेड अशा या रंगाचा वापर बऱ्याचदा कंपन्या मार्केटिंगमध्ये, ब्रँडिंगमध्ये करून घेतात. बऱ्याच वेळेला आरोग्यामध्ये, हेल्थ केअरमध्ये व्हाईट इज अ हायजीन एक स्वच्छतेचा कलर मानला जातो. त्यामुळे हॉस्पिटलचे वॉर्ड, डॉक्टरांचे कोट बऱ्याच वेळेला नवीन सुरुवात किंवा फ्रेश पांढरा रंग म्हणजे कोरीपाटी आपण ज्याला म्हणतो, नवीन आशा, पारदर्शकता या गोष्टी आपण वापरू शकतो. जसं मग म्हटलं तसं पॉझिटिव्ह असतात, तशा काही गोष्टी निगेटिव्ह पण असतात. सो पांढरा रंग कधी वापरू नये. सो अति वापर पांढऱ्या रंगाचा केल्यानंतर बऱ्याचदा एम्प्टी फिलिंग येऊ शकते. हा बराच थंड कलर आहे. त्यामुळे कधी-कधी थोडासा थंड वाटू शकतो. यामुळं त्याला दुसऱ्या एखाद्या चांगल्या कलर सोबत जोडलं तर त्याचा फार चांगला वापर होऊ शकतो. केस स्टडी म्हणून आपण जर बघितलं तर इयरबड्सचे बऱ्यापैकी कलर काळे होते त्यावेळी. Appleनी पांढऱ्या रंगात लॉन्च केलं. पांढऱ्या रंगाने Appleनी स्वतःला बाकीच्यांच्यापेक्षा वेगळं केलं. एक स्टेटस सिम्बॉल जनरेट केला. सो अशा प्रकारे पांढऱ्या रंगाचा वापर आपण मार्केटिंग, ब्रँडिंगमध्ये करू शकतो.